खान हवा की बाण हवा या एका वाक्यावरती बाळासाहेब ठाकरे यांनी अख्ख्या मराठवाड्याचं राजकारण बदललं. पण याच मराठवाड्यात आता उद्धव ठाकरे यांनी एका महापालिकेमध्ये मुस्लिम महापौर दिलेला आहे. परभणीमध्ये ह्या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत. 29 मुस्लिम नगरसेवक या ठिकाणी निवडून आले आणि त्यांचा सगळ्यात जास्त आकडा हा उद्धव ठाकरेंच्या पक्षातूनच निवडून आलेल्या मुस्लिम नगरसेवकांचा जास्त आहे. जवळपास 13 मुस्लिम नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून निवडून आलेले आहेत. जवळपास 95 पासून ते आतापर्यंत बघितलं तर 31 ते 32 वर्षात या ठिकाणी शिवसेनेचंच प्राबल्य राहिलं आहे. पण शिवसेना सोडून जरी गेला तर तो परत निवडून कुठल्याही पक्षात गेला तरी येत नव्हता. परत या ठिकाणी शिवसेनेचाच खासदार निवडून येत होता. त्यामुळेच गेल्या आपण जर 3 निवडणुकीचा इतिहास बघितला 14, 19 आणि 24चा, तर या तिन्ही निवडणुकीत संजय जाधवांनी शिवसेना त्याच कारणामुळे सोडलेली नाहीत आणि त्याच कारणामुळे त्या ठिकाणी ते संजय जाधव खासदार म्हणून परत परत निवडून येतात. उद्धव ठाकरेंनी जो निर्णय घेतलाय मुस्लिम महापौर देणार त्याच्यावर टीका पण केलेली आहे. हे उद्धव ठाकरेंना भविष्यात बॅकफायर होऊ शकतं का? नेमकं या उद्धव ठाकरे यांच्या खेळीमागचं राजकारण काय आहे? त्यांना ही खेळी भविष्यातल्या राजकारणासाठी अडचणीत ठरू शकते का? या सगळ्याबाबत आपण डिटेल विश्लेषण बघणार आहोत. माझ्यासोबत आहेत माझे सहकारी सचिन वाघमारे सर. सचिन सरांचा मराठवाड्याच्या राजकारणावरती बऱ्यापैकी अभ्यास आहे. परभणीमध्ये ह्या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत सर. सय्यद इक्बाल हे मुस्लिम महापौर परभणीमध्ये झालेले आहेत. जवळपास 39 मतं मिळाली त्यांना. काँग्रेसच्या पाठिंब्यावरती ते महापौर पदावरती बसलेले आहेत. नेमकं या खेळीमागचं राजकारण काय आहे? उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम महापौर बसवण्यासाठी संजय जाधव यांना परवानगी का दिली असावी सर? म्हणजे मराठवाड्याचं जर आपण राजकारण बघितलं आत्तापर्यंतचं शिवसेनेचं, तर तिथं मुस्लिम समाजाला बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्ववादी वाक्याने आत्तापर्यंत खान हवा की बाण हवा या वाक्यावरती मुस्लिम समाजाला मागे खेचलं होतं. नेमकं आता हे राजकारण काय आहे? अगदी बरोबर आहे. शिवसेनेची स्थापना 1966 साली जरी झाली असली तर मराठवाड्यात 1988 पासून शिवसेनेने मोठ्या प्रमाणात जोर धरला. विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिला महापौर शिवसेनेचा झाला होता 1988 मध्ये. आणि त्यानंतर त्याच प्रमाणात म्हणजे मराठवाड्यातले 8ही जिल्ह्यात विशेषतः शिवसेनेने मोठ्या प्रमाणात पाय रोवले होते घट्टपैकी. आणि त्यापैकी शिवसेनेने 4 जिल्हे आणि भाजपने 4 जिल्हे असे एकंदरीत युतीत वाटून घेतले होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी मोठं प्राबल्य राहिलेलं आहे. विशेषतः शिवसेनेने छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली आणि धाराशिव हे मतदारसंघ स्वतःकडे ठेवले होते. तर इतर 4 ठिकाणी भाजप सुरुवातीपासून अग्रेसर होता. म्हणजे जालना वगैरे जालना, बीड, नांदेड आणि लातूर हे 4 जिल्हे भाजपने वाटून घेतले होते. असं एकंदरीत या ठिकाणी राजकारण चालत होतं. मात्र आत्ता नुकत्याच झालेल्या 29 महानपालिकेत जर आपण चित्र बघितलं तर लातूर आणि चंद्रपूर व परभणी या महाविकास आघाडीला प्राबल्य होतं या ठिकाणी आणि बाकी ठिकाणी तर भाजप स्वबळावरच सत्तेत आलेलं आहे. त्यामुळं जर संधी असेल तर चंद्रपूरची संधी मात्र काँग्रेसची गेली, शिवसेनेने त्या ठिकाणच्या भाजपला साथ दिल्यामुळं. आणि त्यानंतर सगळ्याचं लक्ष जर लागलं असेल तर एकंदरीत परभणीच्या निवडणुकीकडे लागलं होतं. परंतु परभणीत एकंदरीत राजकारण जर बघितलं तर परभणीत मोठ्या प्रमाणात मुस्लिम बहुल एरिया आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात शिवसेनेने मुस्लिम नगरसेवकांना संधी दिली होती आणि त्या मानाने त्या ठिकाणी निवडूनही आले होते. जर परभणीत एकूण 65 नगरसेवक आहेत आणि 65 नगरसेवकापैकी शिवसेनेचे 25 नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्याशिवाय काँग्रेसचे 12 नगरसेवक, असं दोघांचे मिळून म्हणजे शिवसेना आणि काँग्रेस मिळून बहुमत होतं ह्या ठिकाणी. मात्र या बहुमतापेक्षा महत्त्वाचं म्हणजे की मुस्लिम नगरसेवकाचा जर आकडा जर बघितला आपण सर्व पक्षातला तर जवळपास 29 मुस्लिम नगरसेवक या ठिकाणी निवडून आले. आणि त्यांचा सगळ्यात जास्त आकडा हा उद्धव ठाकरेंच्या पक्षातूनच निवडून आलेल्या मुस्लिम नगरसेवकांचा जास्त आहे. जवळपास 13 मुस्लिम नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून निवडून आलेले आहेत. परभणीसारखं एक प्रखर हिंदुत्ववादी शहर जिथं पूर्वीपासून शिवसेनेचा डॉमिनन्स राहिलेला आहे. म्हणजे अगदी तुकाराम रेंगे पाटील असतील किंवा गणेश दुधगावकर असतील यांनी पक्ष सोडला तरी मुस्लिम उमेदवारच तिथं शिवसेनेचा उमेदवारच तिथं परत निवडून येत होता. संजय जाधवांनी सुद्धा त्यामुळेच कदाचित शिवसेना न सोडण्याची भूमिका घेतली असावी. नेमकं
शिवसेनेचं जे आतापर्यंतचं परभणीतलं राजकारण राहिलेलं आहे ते कसं राहिलेलं आहे सर? अगदी सांगतो 1995 पासून या ठिकाणी शिवसेना आणि भाजपचं प्राबल्य राहिलेलं आहे या मतदारसंघावर. केवळ एखादा अपवाद जर वगळला तर गेल्या आपण जवळपास 95 पासून ते आतापर्यंत बघितलं तर 31 ते 32 वर्षात या ठिकाणी शिवसेनेचंच प्राबल्य राहिलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी परभणीची ओळखच शिवसेनेचा खासदार अशी आहे. आणि दुसरं म्हणजे असं झालं की एकंदरीत मधल्या काळात म्हणजे की 95 असेल, 98, 99 किंवा 2004च्या निवडणुकीत या ठिकाणी शिवसेनेकडनं निवडून आलेले खासदार हे शिवसेना सोडून जात होते. हा एक इतिहास होता. पण शिवसेना सोडून जरी गेला तर तो परत निवडून कुठल्याही पक्षात गेला तरी येत नव्हता. परत या ठिकाणी शिवसेनेचाच खासदार निवडून येत होता. त्यामुळेच गेल्या आपण जर 3 निवडणुकीचा इतिहास बघितला 14, 19 आणि 24चा, तर या तिन्ही निवडणुकीत संजय जाधवांनी शिवसेना त्याच कारणामुळे सोडलेली नाहीत आणि त्याच कारणामुळे त्या ठिकाणी ते संजय जाधव खासदार म्हणून परत निवडून येतात. विशेषतः म्हणजे की मधल्या काळात शिवसेनेत उभी फूट पडली 2022ला, पण उभ्या फुटीनंतरही संजय जाधवांनी उद्धव ठाकरे यांची साथ काही सोडली नाही. विशेषतः या ठिकाणी गेल्या म्हणजे की 2024च्या निवडणुकीत बघितल्या लोकसभेच्या, तर पहिल्यांदाच या ठिकाणी धनुष्यबाण नव्हता तरी ते मशाल या चिन्हावरती म्हणजे शिवसेनेच्या मशाल या नवीन चिन्हावरती ते निवडून आले. त्यामुळे या ठिकाणी एकंदरीत जर बघितलं तर खूप काही प्राबल्य राहिलेलं आहे शिवसेनेचं. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणचे आमदार गेल्या 3 ते 4 टर्म राहुल पाटील हे उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचेच आमदार आहेत. विशेषतः आपण जर काही दिवस बघितलं तर दोघात थोडेसे म्हणजे खासदार आमदार 2-1 वर्षापासून त्यांच्यात बरेच मतभेद होते ना, बरेचसे मतभेद त्यांच्यात पाहायला मिळत होते. मात्र या निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी जुळवून घेतलं आणि त्याचंच हे यशात रूपांतर केलं आणि या परभणी महापालिकेत पहिल्यांदाच शिवसेनेला एवढं मोठं यश मिळालेलं आहे. सर, आपण जर काँग्रेसचं राजकारण बघितलं तर काँग्रेसने आत्ता तिथे हिंदू चेहरा हा उपमहापौर पदासाठी दिलेला आहे आणि भाजपने आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंनी जो निर्णय घेतला आहे मुस्लिम महापौर देणार त्याच्यावर टीका पण केलेली आहे. हे उद्धव ठाकरेंना भविष्यात बॅकफायर होऊ शकतं का? नाही, बॅकफायर होण्याचा प्रश्न नाही. कारण की ऋषिकेश तिथलं जर वातावरण बघितलं तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे 65 पैकी जर 29 नगरसेवक मुस्लिम निवडून आले असतील तर कदाचित पहिली टर्म किंवा काही ठरलेलं असेल त्यांच्यात त्याप्रमाणे मुस्लिम नगरसेवकांना संधी देणे हे गरजेचीच होते. विशेषतः आपण जर बघितलं तर तुम्हाला तेच आकडेवारी सांगितलेली आहे की 25 पैकी 13 म्हणजे की जवळपास बहुमत मुस्लिम नगरसेवकाचंच शिवसेनेत राहिलेलं आहे. त्या खालोखाल बघितलं तर काँग्रेसमध्ये सुद्धा 8 नगरसेवक मुस्लिम आहेत म्हणजे की 13 आणि 8 21 झाले. आणि दोन्ही पक्षाचे मिळून 25 आणि 12 37 पैकी जर 21 नगरसेवक मुस्लिम असतील तर कुठल्याही पक्षाला त्या संधी मुस्लिम यालाच द्यावी लागली असती. त्यानुसार त्यांनी दिलेली आहे. त्यानुसार आता जर बघितलं तर 1.25 वर्ष किंवा 1 वर्ष किंवा 2.5 वर्षाचा काहीतरी कालखंड ठरलेला असेल, कालावधी ठरलेला असेल आणि त्या नुसताच एकंदरीत आपण जर निगेटिव्ह विचार नाही केला तर त्यातून उद्धव ठाकरेंनी एक सामाजिक संदेशच दिलेला आहे मुस्लिम महापौर करून असं मला तरी वाटतं आहे. म्हणजे की सर, जर आपण परभणीचं चित्र बघितलं लोकसभेचं तर स्वतः संजय जाधव यांनी हे मान्य केलं होतं की मला OBC-पेक्षा मराठा, मुस्लिम आणि दलित ह्या 3 वर्गांनी जास्तीत जास्त भरभरून मतदान केलं. म्हणजे लोकसभेच्या वेळी जे मनोज जरांगे पाटील यांचं एक मराठवाड्यात लाट तयार झाली होती त्या लाटेत मराठा एका बाजूला विभागला गेला होता आणि OBC एका बाजूला विभागला गेला होता. संजय जाधव हे मराठा चेहरा असल्यामुळे मराठा समाजाने त्यांना जास्त प्रमाणात मतदान केलं. पण त्याच वेळेस त्यांनी हेही मान्य केलं की मला मुस्लिम समाजाने देखील मतदान केलेलं आहे. म्हणजे महाविकास आघाडीमधून ते लढले होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जो मुस्लिम मतदार होता तो कुठेतरी परत शिवसेनेकडे वळाला आहे या निवडणुकीपासून असं म्हणता येईल का आपल्याला? नाही, अगदी बरोबर आहे. तुम्हाला जर मी मागेही सांगितलेलं आहे किंवा आताही सांगितलेलं आहे मुस्लिम मतदाराचा पॅटर्न थोडासा वेगळा राहिलेला आहे. लोकसभेत मुस्लिम मतदार पूर्णपणे महाविकास आघाडीच्या बाजूने गेले होते. त्यामुळे महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठं यश पाहायला मिळालं आपल्याला. त्या खालोखाल थोडंसं मुस्लिम मतदारांनी विधानसभेला थोडीशी साथ सोडल्याचं चित्र होतं. म्हणजे की एकंदरीत जागा वाटप किंवा महाविकास आघाडीच्या इतर गोष्टी ह्या बघितल्या तर मुस्लिम मतदारांनी थोडी महाविकास आघाडीची साथ सोडली होती. आणि दुसरं आता तर जर आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जर बघितल्या तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुका
निवडणुकीत काही ठिकाणी म्हणजे की आता परभणीचा जर अपवाद वगळला तर बाकीच्या ठिकाणी मुस्लिम मतदारांनी आघाडीची पूर्णपणे साथ सोडल्याचं दिसत आहे. विशेषतः या ठिकाणी म्हणजे नांदेड असतील, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा आपलं धाराशिव असेल, या ठिकाणी MIM या पक्षाने मोठ्या प्रमाणात उभारी घेतलेली आहे. आणि भविष्यात जर लोकल लेवलला जर जसे जसे इलेक्शन येतील म्हणजे लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था, तर स्थानिक स्वराज्य संस्थेत मुस्लिम मतदार हे MIM सोबत जात असल्याचं दिसत होतं. मात्र या ठिकाणी परभणीत मात्र ते गेलेले नाहीत. त्याचा फायदा नक्कीच शिवसेनेला या ठिकाणी झालेला दिसत आहे. परभणीच्या लोकसभेनंतर राहुल पाटील आणि संजय जाधव यांनी हाच प्रयोग महापालिकेत देखील राबवला. त्यामुळे कुठेतरी त्यांची सत्ता महापालिकेत आली असं म्हणता येईल का सर? अगदी बरोबर आहे. हेच कारण आहे. कारण की काय झालेलं, इतर ठिकाणी जर बघितलं आपण म्हणजे की आपण जर नुकत्याच झालेल्या महापालिकासोबत परभणीसोबतच छत्रपती संभाजीनगर किंवा नांदेडची महापालिका निवडणूक झाली होती. मात्र या ठिकाणी मुस्लिम बहुल एरियात मोठ्या प्रमाणात MIMचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. मात्र परभणीत नेमका MIM चालला नाही जास्त प्रमाणात. हेच शिवसेनेसाठी फायदेशीर ठरलं. नाहीतर या ठिकाणचं ही चित्र बदललेलं असतं. आणि दुसरं म्हणजे की हीच संजय जाधव आणि राहुल पाटील यांनी हेच ओळखलं की ह्या ठिकाणी जर MIM किंवा बाकीच्या गोष्टी चालल्या तर अवघड होईल. त्यामुळेच मुस्लिम बहुल एरियात त्यांनी मुस्लिम नगरसेवकांना मोठ्या प्रमाणात संधी दिली आणि त्याचा फायदा त्यांना कुठेतरी झालेला दिसत आहे या निवडणुकीत. आणि मोठ्या प्रमाणात मुस्लिम नगरसेवक निवडूनही आले. त्यामुळं ही संधी त्यांनी महापौरपदाची त्यांनाच दिलेली आहे. म्हणजे एक प्रकारे MIMला शहरापासून किंवा परभणीपासून लांब ठेवण्यासाठी त्यांनी मुस्लिम मतदार आपल्याकडं बांधून ठेवण्यासाठी या सगळ्या सामाजिक समीकरणं जुळवून आणलेत. अगदी बरोबर आहे. ही सामाजिक समीकरणं त्यांनी जुळवूनच आणलेली आहेत. कारण की नगरपालिका निवडणुका नोव्हेंबर किंवा डिसेंबरला झाल्या होत्या. त्या निवडणुकीत ही मोठ्या प्रमाणात MIMचा प्रभाव जाणवत होता कुठेतरी आपल्याला. आणि जवळपास 100च्या आसपास नगरसेवक त्यांचे निवडूनही आले होते. महापालिकेत देखील त्यांच्या 100च्या आसपास नगरसेवक MIMचे निवडून आलेले आहेत. तेच त्यांनी तो पॅटर्न लक्षात घेऊन या ठिकाणी मोठी खेळी केली आणि हुशार आणि चाणक्य म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणात मुस्लिम नगरसेवकांना संधी दिली आणि त्याचा फायदा नक्कीच त्यांना त्या ठिकाणी झालेला दिसत आहे. याचा तोटा उद्धव ठाकरेंना कदाचित भविष्यात हिंदू मतदार दुरावण्यापासून होणार नाही का? नाही, अगदी होणार नाही. कारण त्यांचं जे पॉकेट आहे ते त्या ठिकाणी ते चालतीलच असं मला वाटतं. मात्र एकंदरीत जर आपण बघितलं, मुस्लिम मतदार जर भरभरून जर त्यांना मतदान देत असतील तर आपण ते स्वीकारणारच ना. त्याच्यात काही ऑब्जेक्शनेबल असं मला वाटत नाही. पण त्याच्या विरोधात जर आणि जे त्यांना हिंदूतून जात आहे जे मतदान हिंदूतून, ते सुद्धा त्यांना पडणारच आहे. त्यामुळं एकंदरीत त्यांना फायदाच होत आहे. मात्र एक झालेलं आहे की ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पूर्णपणे निष्प्रभ ठरलेली दिसत आहे आणि त्यांच्या विरोधातच एकंदरीत सगळा कल गेलेला दिसत आहे. मात्र भविष्यात जर उभारी घ्यायची असेल तर संधी निर्माण करायची असेल किंवा 5 वर्ष ठाम आणि सक्षम विरोधी पक्ष म्हणून त्यांनी जर काम केलं तर नक्कीच त्यांना भविष्यात मोठी संधी उपलब्ध होईल असं मला वाटतं. म्हणजे भाजपनी जी एक कट्टर हिंदुत्ववादी लाईन भाजपने घेतली, त्यातून कट्टर हिंदुत्ववादी मतं भाजपकडे डायव्हर्ट झाली आणि राहिलेली जी उद्धव ठाकरेंची पॉकेट्समधली जी मतं आहेत त्याला कुठेतरी मुस्लिम मतांची जुळणी मिळाली आणि तिथं परभणीमध्ये ठाकरेंचा बाण चालला. अगदी बरोबर आहे. हे तुमचे जे गणित आहे तेच समीकरण तिथं जुळलेलं आहे आणि त्यानुसारच त्या ठिकाणी मतदान होत गेलं. एकतर त्यांचा संजय जाधव आणि राहुल पाटलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पॉकेट आहेच आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शिवसेना आणि त्यांची वोटिंग त्यांच्या पाठीशी उभीच होती. मात्र जी काही मुस्लिम किंवा दलित मतदान होतं आणि ते जे फारसं महाविकास आघाडीला सोडून दुसरीकडे डायव्हर्ट होण्याची संधीही होती, मात्र ती त्या ठिकाणी ते जखडून ठेवली आणि ते मुस्लिम आणि दलित मतदार इतरत्र न जाऊ देता ते परत एकदा पाठीशी उभं केलं. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संधी मिळालेली दिसत आहे. याचा आता सर राज्यभरात जाताना संदेश काय जातोय की उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम महापौर बसवलेला आहे, याचा राज्यभरात जाताना संदेश काय जातोय? नाही, एकंदरीत त्यांचा जो संदेश आहे तो चांगलाच जाईल असं मला वाटतं. एकंदरीत सामाजिकता समतोल राखण्यासाठी हा संदेश उपयुक्तच ठरेल असं मला वाटतं एकंदरीतच. मात्र जे काही आहेत जातीवादी किंवा इतर जणांना हा रुचणारा नाही आहे नक्की, हे मात्र तेवढंच तितकंच खरं आहे. मात्र जर आपण बघितलं आहे या महापालिका निवडणुकीत जर बघितलं, मुंबई, पुणे किंवा नाशिक यासारख्या मोठ्या महापालिकेच्या ठिकाणी
उद्धव ठाकरेंची शिवसेना नक्कीच बॅकफूटवर गेलेली दिसत आहे. या ठिकाणी भाजपने जोरदार मुसंडी मारलेली आहे. मात्र त्या तुलनेत हे यश कुठंतरी एक सुखद धक्का आहे त्यांना, म्हणजे की परभणीचं. आणि परभणीत त्यांना मुस्लिमांना संधी देणे हे अपरिहार्यच होतं, कारण की ते मोठ्या प्रमाणात नगरसेवक जर निवडून आले असतील तर त्यांना ती संधी देणं क्रमप्राप्तच होतं असं मला वाटतंय. आणि एकंदरीत जर आपण त्या ठिकाणचा दुसरा जरी नगरसेवकाचा आपण हे बघितलं, म्हणजे की मुस्लिम नगरसेवक दुसऱ्या पक्षातून, तर ठाकरे यांच्या शिवसेनेतून 13 निवडून आलेले आहेत, काँग्रेसमधून 8 नगरसेवक निवडून आले आहेत, राष्ट्रवादीकडनं 6 नगरसेवक मुस्लिम आले होते, तर अपक्ष 2 नगरसेवक निवडून आले होते. हे जर बघितलं तर एकंदरीत 29 नगरसेवक मुस्लिम समाजाची होती. मात्र हे कुठंतरी एकत्र आले तर काय होईल, हे सत्ता समीकरण थोडंसं चित्रविचित्रच राहिलं असतं. जर पक्ष सोडून जर मुस्लिम असं जर गणित मांडलं तर ते स्वाभाविक होतं. त्यामुळंच त्याने ते कुठंतरी पॅचअप करत, आणि विशेष म्हणजे मुस्लिम समाजातली अपक्ष किंवा MIMचे नगरसेवकसुद्धा आपल्यासोबत राहतील, हा सुद्धा त्यातून त्यांनी प्लॅनिंग केल्याचं दिसत आहे. नक्कीच सर. आता उद्धव ठाकरे यांनी खेळलेल्या या राजकीय खेळीचा त्यांना भविष्यात फायदा होतो की तोटा होतो हे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला दिसून येईलच. मराठवाड्यामध्ये जे खान पाहिजे की बाण पाहिजे या बाळासाहेब ठाकरे यांच्या वाक्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जो सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा आता तो शिवसैनिकांना कितपत पचनी पडतो हे देखील आपल्याला भविष्यात कळून येईल. तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा सरकारनामा.